स्तोत्र संहिता 5. संरक्षणासाठी प्रार्थना. नमस्कार प्रिय बंधूंनो आणि भगिनींनो, आज आपण परमेश्वराच्या वचनातून स्तोत्र संहिता 5वी ऐकणार आहोत. ही स्तोत्र संहिता आपल्याला शिकवते की दिवसाची सुरुवात कशी प्रार्थनेने करावी आणि आपले मन प्रभूकडे कसे सोपवावे. चला शांत मनाने ऐकूया. हे परमेश्वरा, माझ्या बोलण्याकडे कान दे, माझ्या चिंतनाकडे लक्ष दे. हे माझ्या राजा, माझ्या देवा, माझ्या धाव्याच्या वाणीकडे कान दे. मी तुझी प्रार्थना करीत आहे. हे परमेश्वरा, प्रातःकाळी तू माझी वाणी ऐकतोस. सकाळी मी प्रार्थना व्यवस्थित रचून तुला सादर करीन आणि तुझी प्रतीक्षा करीत राहीन, कारण तू दृष्टाईची आवड धरणारा देव नाहीस. दृष्टपणाला तुझ्याजवळ थारा नाही. तुझ्या दृष्टीपुढे बढाई मारणारे टिकणार नाहीत. सर्व कुकर्म करणाऱ्यांचा तुला तिटकारा आहे. असत्य भाषण करणाऱ्यांचा तू नाश करतोस. खुनी व कपटी मनुष्याचा परमेश्वराला वीट येतो. मी तर तुझ्या अपार कृपेने तुझ्या घरात येईन. तुझी भीड धरून तुझ्या पवित्र मंदिराकडे तोंड करून दंडवत घालीन. हे परमेश्वरा, माझ्यासाठी शत्रू टपले आहेत, म्हणून तू मला आपल्या नीतिमार्गाने ने. आपला मार्ग माझ्या पुढे नीट कर. त्यांच्या तोंडाचा भरोसा नाही, त्यांचे अंतर्याम केवळ खाच आहे. त्यांचा घसा केवळ उघडे थडगे आहे. ते आपल्या जिभेने गोडगोड बोलतात. हे देवा, त्यांना दोषी ठरव. ते आपल्या मसलतीत फसो. त्यांच्या अनेक अपराधांबद्दल त्यांना झुगारून दे, कारण ते तुला जुमानत नाहीत. परंतु तुझा आश्रय करणारे सारे हर्ष करत. त्यांचे तू रक्षण करतोस, म्हणून ते सदा गजर करत. ज्यांना तुझे नाव प्रिय आहे ते तुझ्या ठायी उल्हास पावत, कारण तूच नीतिमानाला आशीर्वाद देतोस. हे परमेश्वरा, तू त्याच्या भोवती कवचाप्रमाणे कृपेचे वेष्टन घालतोस. प्रिय बंधूंना आणि भगिनींना, ही स्तोत्र संहिता आपल्याला आठवण करून देते, दिवस कितीही कठीण असो, समस्या कितीही मोठ्या असो, जर आपण दिवसाची सुरुवात प्रभूकडे प्रार्थनेने केली तर तो आपल्याला योग्य मार्गाने दाखवतो. आज सकाळी तुमचे मन जड असेल, भीती असेल किंवा गोंधळ असेल तर प्रभूला सांगा, माझा मार्ग सरळ कर. चला आज आपण ठरवूया की प्रत्येक दिवस प्रभूकडे प्रार्थनेने आणि विश्वासाने सुरू करू. प्रभू येशू, आजचा दिवस तुझ्या हातात सोपवतो. आम्हाला तुझ्या मार्गावर चालायला शिकव आणि तुझ्या संरक्षणाखाली ठेव. आमेन.